अरे येड गांडे, तुम्ही का मूर्ख समजतात का मराठी माणसाला? पहा व्हिडिओ की औकात नहीं है क्या आमिर खान को जाकर के बोल भैया इस मराठी में बात किया कर। यांची एवढी लायकी वाढली का मराठी माणसाची लायकी काढून राहिलं? औकात पर आगे चालू तू हा? अरे लायकी काढून राहिल्यास या बॉलिवूड ऍक्टरांना आम्ही काय म्हणत नाही, कारण ते अपमान नाही करीत मराठीचा. हा, वयस्कर लोकांनी मला सांगितलं की गोविंदा, आम्हाला असं वाटतं की 2004 पासून तर 2009चा तू MP व्हावा. वो मराठी भी अच्छी आती है, मैंने सुनी अभी. थोडं बोलतो. हाँ. माझी मराठी भाषा, आपण ज्या पोझिशनवर आहोत ना ते आपल्या मराठी भाषेमुळे. हा, हे लोकांना मारले गेले ना ते सिक्युरिटी गार्ड वगैरे, ते एअरटेलची एक त्यांच्या कानामागं वाजवली ना, का माहिती का? त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला होता. मैं नहीं बोलूंगा मराठी, क्या करना है वो कर लो. असंच मला एक व्हॉट्सअपला एक मेसेज येतो. पहा मेसेज, त्यात साफ लिहिलं आहे, मी हिंदीच बोलणार, जा तुला काय करायचं काय. नंतर हे उत्तर प्रदेशचे कुत्रे भुकायला सुरुवात करतात. महाराष्ट्र में हिंदी गरीब लोगों को पीटा जा रहा है भाषा के नाम पर. अरे येडेनो, आता माझ्या तोंडात शिवी आलती. तुम्ही जर मराठीचा अपमान करशाल, नहीं बोलूंगा महाराष्ट्र में मराठी, नहीं बोलूंगा, हम हिंदी बोलेंगे, क्या करना है कर लो. मग तुम्हाला कान पटीत नाही, मग काय मिळेल? हेच मिळेल. ते जर तुम्ही तमिळनाडूमध्ये असता ना, तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी भयंकर मिळालं असतं गिफ्ट. ज्या मूर्खाने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला, त्या मेसेज मध्ये सरळ लिहिलं होतं, जा मी हिंदी बोलेल महाराष्ट्रामध्ये, काय करायचं ते करून घे, तुला जास्त समजत आहे ना, जा. आणि त्याच्यानंतर खाली अजून एक ओळ लिहिली होती, ती काय, श्रीकृष्णाची भाषा हिंदी होती. अरे मूर्खाने, तर 984 वर्ष झालं फक्त हिंदी भाषेला, आणि मराठी भाषेला 2500 वर्ष पूर्ण झाले. आणि श्रीकृष्णाची भाषा, श्रीकृष्ण यांची भाषा मुळात हिंदी नसून संस्कृत होती. अभ्यास कर हिस्ट्रीचा. जोपर्यंत असे मूर्ख आपल्या देशामध्ये राहतात तोपर्यंत विकास तर दूरची बात आहे. असे वाद होतच राहतील, कायम होतच राहतील, गॅरंटी लिहून ठेवा. का माहिती का? कारण खूप वेळा असं सांगितलं गेलं की मराठीचा आणि हिंदीचा वाद, महाराष्ट्रातील लोकांना हिंदी भाषा आवडत नाही, असं काही नाही. वी रिस्पेक्ट ऑल लँग्वेजेस. मराठी, हिंदी, इंग्रजी खूप भाषा आहेत, तेवढ्यांची आम्ही रिस्पेक्ट करतो. आणि मुळात हिंदी भाषा आम्हाला आवडत नाही अशी गोष्ट नाही, पण आमची संस्कृती मराठी भाषा जिथे संपायची वेळ आली ना, तिथे आम्ही ठामपणे उभे राहू. आता सर्वांना आधीच मी उत्तर देऊन टाकले, महाराष्ट्रामध्ये हे भय्ये का मारले जातात. हे भय्ये मारले जाण्याचं कारण मराठी भाषा विरुद्ध बोलणं. मैं नहीं बोलूंगा, ते काय, ते पान खाऊन ते तिच्या आयला ते वेगळंच राहतंय. मैं नहीं बोलूंगा मराठी, क्या करना है कर लो, पैशाचा माज. हा, मराठी माणसाने बिझनेस मध्ये पुढे नाही गेला जास्त. मराठी माणसाने एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक क्रिएटर कोणी बनतो त्याला नाव ठेवा, कोणी बिझनेस सुरू केला त्याला नाव ठेवा. तुमचं नाव ठेवायची रिकामी आहे ना, याच्यामुळे या महाराष्ट्राला हा दिवस पाहायला लागू राहिला. हा, तो स्वामी आनंद याचा व्हिडिओ बघा रे आधी. अगर तुम्हारी हिम्मत है, मैं आ रहा हूँ महाराष्ट्र में. अगर तुम्हारी और तुम्हारी गैंग के किसी, मैं उद्धव ठाकरे, राज ठाकरे और ये जो रावत है, इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं, बॉम्बे आ रहा हूं. तुम्हारी औकात होगी तो सामने आना, हाथ लगा के देखना. अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल लेना. काय म्हणतो या, पा कशी राज ठाकरेंना धमकी देतो या. अरे याची अवकात आहे का तरी एवढी? यांच्या पायापाशी उभा राहण्याची यांची अवकात नाही, तरी असं बोलू राहिलं. पहिला म्हणजे मुद्दा, मराठी माणसाने एकत्र येणे. मी मराठा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी या जातीचा आहे, या गोष्टी टाकून द्या. नाही तर मग हे UP बिहार हे बाकीचे लोक तुम्हाला असंच हाल करून टाकतील तुमचं. म्हणजे मी मराठी. हे UP बिहारचे लोंडे आपल्याकडे येतात दररोज. काय बोलतात ते, ट्रेन भरून येतात. 10 लाख 7 लाख किती दररोज येतात. यांना रेशन कार्ड देणारे आपलेच तहसीलदार, यांना सर्व काही देणारे आपलेच लोक. अरे काला डोक्यावर बसून घेते. आता तो स्वामी आनंदाचा मी काय बोललो ना, तो त्याच्यानंतर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर टीका करायला लागला. अंबेडकर को जिस प्रकार से सर्व समाज का नेता कहा जा रहा है, सबके लिए चलने वाले व्यक्ति को उसका विरोध करता हूं. जिस प्रकार का मितंडावाद अंबेडकर के नाम पे चलाया जा रहा है, देश को सच्चाई उसकी जाननी ही चाहिए. इसलिए मैं अंबेडकर के उन पक्षों का विरोध कर रहा हूं कि जिस प्रकार से उनको संविधान निर्माता कह करके महिमा मंडित पिछले 25-30 वर्षों से किया जा रहा है, उसका मैं विरोध करता हूं. त्यांनी संविधानच लिहिलं नाही.
संविधान लिहिलाच नाही. अरे मग कोणी लिहिला? आम्हाला प्रूफ तर बिलकुल दाखवलं नाही त्यांनी. फक्त त्यांचं ते काय ते बकचोदीपणा. अरे काय हे लोक आहे ते भारतातून काढून टाका रे बाबा. आधी द्या अकलून तिकडे. आता सर्व सोडून आपण एक गोष्ट पाहूयात, ते म्हणजे प्रवीण तेवटिया यांचा व्हिडिओ. चला पा. दर्द नहीं है ये, एक्चुअल में ये पूरा फैक्ट है. 2008 में भी इस व्यक्ति ने ऐसा ही नौटंकी की थी और यूपी बिहार वालों को MNS के जो सो कॉल्ड वॉरियर हैं उन्होंने ऐसा ही किया था. उनको जगह जगह पर मारा था, पीटा था मराठी को लेकर. और जैसे ही 26/11 हुआ और टेररिस्ट अटैक हुआ, उसके सारे के सारे सो कॉल्ड वॉरियर कार्यकर्ता जो थे वो पिछवाड़े में पूंछ दबाकर दिखाई नहीं दिए. और ये भी खुद दिखाई नहीं दिया, उद्धव ठाकरे दिखाई नहीं दिया, उसकी पूरी फैमिली दिखाई नहीं दी. राज ठाकरे कभी आके इसने एक शब्द नहीं बोला, क्योंकि जो बचाने वाले लोग थे, जो सेना के जो लोग थे, वो मैक्सिमम यूपी बिहार से थे. और जो फ्रंटलाइन वॉरियर के रूप में मैं वहां पर रहा, ताज में मैंने जाके पूरा मोर्चा संभाला, टेररिस्ट का सामना किया. मैं खुद यूपी से हूं और चौधरी साहब के गांव से हूं. 5वें प्रधानमंत्री जो रहे वो मेरे गांव से हैं, उसी गोत्र से मैं हूं. आता यांनी सांगितले, जेव्हा 26/11चा हल्ला झाला मुंबईवरती, तेव्हा सर्वात पहिले उत्तर प्रदेशचे लोक होते. का तर हा उत्तर प्रदेशचा आहे म्हणून. आता मला सांगा, सर्वात पहिलं मुंबई पोलीस जेवढं ते शहीद झालं, ते अजमेर कसाबला जिवंतपणे पकडला, ते पोलीस शहीद झाले, त्यांचं नाव नको इथे. आणि या मूर्खाला ते आठवते. अरे मूर्खा, तुला मुद्दाच कळाला नाही मराठी आणि महाराष्ट्राचा काय विषय नक्की. पहिला अभ्यास कर, नंतर या विषयावर बोल. याच्यानंतर थेट माझा व्हिडिओ महाराष्ट्रातील अनेक अशा बाबींवरती येणारे जे विकास कामासाठी निगडित असतील आणि शेतकरी जे यावर्षी 2025 सन 2025 साली 767 शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली, त्यानंतर रेल्वे प्रवासामध्ये जे लोक मारले गेले नाही, पडून मेले, यात चूक कोणाची? भारतीय सरकारची का महाराष्ट्रीय गव्हर्नमेंटची? चला, याचं एक्सप्लेनेशन मी पुढील व्हिडिओ मध्ये देईल. तुम्हाला फक्त चॅनलचा तो लाल बटन दाबायचे, तो काय राहतो तो लाल बटन नाही का, सबस्क्राईबचा, तो बटन दाबायचे. त्याच्यानंतर तो घंटा टन 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 तो दाबायचे. त्याच्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या YouTube चॅनलवरती मिळतील. जय महाराष्ट्र.